गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल समीर होती. दिवसाची सुरुवात झालेली होती संत्र्यापासून. संत्रा एवढ्यासाठी लागले होते आणि बाजूच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे एवढे संत्र लागले होते खूप जास्त आणि एवढे खूप जास्त गोड होते. आणि खूप दिवस झाले होते मी ब्लॉग नव्हती टाकत, व्हिडिओ नव्हती टाकत, कारण की खूप उशीर होत होता कामामुळे. म्हणून आम्ही मग निघालो, घरी आलो. घरी आल्यानंतर इथे गहू वगैरे वाळू टाकून दिले होते. मग इथे आंघोळ वगैरे करून घेतली, घरचे कामं आवरून घेतले, कपडे वगैरे धुवून घेतले आणि इथे एवढं सुंदर व्ह्यू वगैरे आटपले होते. इथे आंघोळ वगैरे झालेली होती आणि एवढी गरमी होती, ती खूप जास्त ऊन वगैरे होती. बघू शकते एवढी ऊन आहे आणि ढगं किती सुंदर दिसत आहे, जसं काही पेंटिंग काढलेली आहे. एवढी सुंदर दिसून राहिले ढगं आणि खूप जास्त ऊन होती. 4-5 दिवस झाले खूप जास्त ऊन राहिलेली होती आणि याच्यामुळे मला नाही का खूप विकनेस वाटत होती आणि थकल्यासारखं वाटत होतं आणि खूप दिवसापासून माझी थोडीशी लोच चालली होती तब्येत. म्हणून मी काही जास्त व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते आणि अंशला पण वेळ देऊ नव्हते शकत, म्हणून मी काही व्हिडिओ टाकत नव्हते. मी म्हटलं चला आज टाकूनच घेऊया. आणि इथे कपडे वगैरे धुवून घेतले आणि छान व्ह्यू वगैरे होता आणि नवरात्रीचे दिवस चालू होणार आहे म्हणून इथे साफसफाई वगैरे चालू होती आणि गहू वगैरे घेतलेले होते नवीन, म्हणून इथे वाळू वगैरे टाकून घेतली. आधी आमच्या शेतातून वगैरे येत होते, पण ह्यावर्षी शेतातून आले नाही म्हणून आम्हाला लागत होते, म्हणून आम्ही गहू वगैरे घेऊन घेतले. ते कपडे वगैरे टाकल्यानंतर अंशला चारून देते, कारण की जेवण वगैरे करायचं आहे त्याला. 12 वाजले होते आणि 12 वाजता बघू शकता किती जास्त ऊन आहे, खूप जास्त. आणि एवढी गरमी होऊन राहिली नागपुरात. कोण नागपुरात राहते आणि जो माझा व्हिडिओ बघत असेल ते नक्की कमेंट करा की नागपुरात खूप जास्त गरमी होते उन्हाळ्यासारखी. आणि कूलर ज्यांनी काढलेले असेल त्यांनी डबल लावलेले असेल, काही की आम्हाला तर अंशासाठी कूलर लावाच लागते, की मी बिलकुल झोपतच नाही काय, कारण की तो खूप रडते रात्री, म्हणून आम्हाला कूलर लावाच लागते. इथे खूप जास्त गरमी होत होती आणि ते कपडे वगैरे टाकून झाले होते. आणि मला एक गोष्ट सांगायची होती, माझे हेअरफॉल एवढे वाढले होते म्हणून मी ते तेल वगैरे बनवले होते. ते जास्वंदाचं पानं आणि कांदा, लसूण, कलंजी, मेथी, कोळफळ वगैरे घेतला होता आणि जास्वंदाचे फुलाच्या पप्पांनी ड्युटीवरून आणलेले होते, म्हणजे ऑफिसवरून आणले होते. तिथे झाडं वगैरे होते म्हणून मी ते तेल वगैरे बनवून घेतलं. बघू याचा रिझल्ट कसा येते. तर मी कधी यूज नाही केला, पहिल्यांदा यूज करत आणि इथं आवळा पावडर मी विकत बोलवलं होतं आणि आवळा पावडर पण टाकलेलं होतं. म्हणते की आवळा पावडरनी केसं गळत नसते, म्हणून मी आवळा पावडर वगैरे टाकला. इथे अंश येऊन राहिलं होतं आपल्या आजोबासोबत आणि माझ्या तेल वगैरे तयार झालेलं होतं. बघू सगळं तेल वगैरे मी गाळून घेते छानपैकी आणि किती मोठं तेल बनवलं आणि एवढंसं तेल झालं. आणि असं मला वाटत होतं की आदिवासीचं तेल जसं राहते तसं पूर्ण आदिवासीचं तेल दिसत होतं. पण इथे आम्ही फुलं नारळाचं तेल आणलं आणि कारण की बॉटल घेतली असती तर जास्त तेल नसतं, म्हणून आम्ही फुलं नारळाचं तेल आणलं. सर्व सामग्री एकत्र केलं आणि इथे कलंजी वगैरे सर्व छान लाल होऊ दिली, एकत्र होऊ दिलं, छानपैकी जळू दिलं थोडंसं, म्हणजे त्याचं जे असेल तत्व ते पूर्ण तेलात उतरलं पाहिजे. आणि नंतर मी डॅन्ड्रफ आहे माझ्या डोक्यात म्हणून मी थोडा कापूर वगैरे टाकला. इथे आमचं तेल रेडी आहे आणि मला कडुलिंबाचा पाला पण नाही भेटला. ज्याच्या डोक्यात डॅन्ड्रफ वगैरे असते ते कडुलिंबाचा पाला पण टाकू शकते. आणि मी एका बॉटलीमध्ये भरून घेते, कारण की इकडे तिकडे पडण्यापेक्षा, म्हणून एका बॉटलीमध्ये भरून घेतलं. म्हणजे जे गाळ पण राहते ना ते पण मी फेकला नाही, कारण की स्टोअर करून ठेवला. होऊ शकते की नंतर ते कामात येईल म्हणून मी ठेवून दिलं. आता बघते काय रिझल्ट येते आणि जर रिझल्ट चांगला आला तर मी तुम्हाला नक्की सांगेन, कारण की माझे खूप हेअरफॉल जास्त झालेले आहे. आणि इथे अंश खूप लुडबुड करत होता मधात आणि आम्हाला जायचं होतं देवी पाहायला, कारण की नवरात्र चालू होऊन राहिले म्हणून आम्ही चितारवळीत वगैरे गेलो. इथे बघू शकता आम्ही चितारवळीत चाललेलो आहोत. आणि मला नवकन्यासाठी पण सामान घ्यायचं होतं. पुढच्या बुधवारी सुट्टी आहे, पण आम्हाला पुढच्या बुधवारीच नवकन्या करायचं असल्यामुळे आम्हाला इथून सामान वगैरे घ्यायला लागेल, कारण की पुढच्या बुधवारी आम्ही येऊ नाही शकत. घरीच एवढे कामं असते की मग येणं बाहेर पडणं मुश्किलच होत असते, म्हणून आम्ही चितारवळीत गेलो. इथे बघू शकता गरब्याचे किती सुंदर सुंदर ड्रेसेस आहे आणि देवीचे पण एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस होते आणि एवढी गर्दी होती खूप जास्त महालवर. आणि इकडे जे चितारवळी आहे तिकडे छान छान देव्या पण आहे, खूप छान छान इथे मंदिर पण होतं आणि इथे देव्या बनवून राहिल्या. एवढ्या सुंदर वाटत होत्या आणि देव्या खूप जास्त बघू शकता. आणि यांची कला पाहून तर असं वाटत होतं की आपल्यामध्ये काहून नाही आहे ही कला. खरंच ना, खूप सुंदर सुंदर रूप असते देवीचे बघू शकता.
इथे खूपच छान असं वाटतं की त्यांना पाहतच राहा. हे देवी तर खूप जास्त सुंदर होती. बघू शकता तुम्ही, कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. इथे देव्या पाहायला भेटेल इथे. आणि इथे अजून तयार पण होऊन राहिल्या देव्या खूप जास्त. आणि इथे बघा राक्षस पण तयार झालेला आहे. देवी आली तर राक्षस तर राहीनच. नंतर आम्ही समोर गेलो आणि इथे देवी वगैरे चाललेली होती. इथे बघू शकता बँड बाजा ढोलताशा कशी किती सुंदर वाजून राहिलेले होते. इथं लिहिलेलं आहे का किती रुपयाची का माहिती नाही. दोन पॅकेट घ्यायला लागेल ना. किती जायचं माहित नाही ना. हे कितीची पण माहिती नाही. 1 2 3 आम्ही नौकन्याचं जे सामान होतं ते घेऊन घेतलं आणि ते नेलपेंट वगैरे बघत होते. आणि अनुसारी क्रॉक्स पाहायचे होते. एक क्रॉक्स होते ते फेकून दिले होते कारण की खूप जास्त खराब झालेले होते. आणि ते एक क्रॉक्स घालून पाहत होते. नाही